जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम, श्री राम। आरती रामदासा रामदास मुनी मंदिर रामचंद्र अवतार कलियुगी अवतरोनी केला भक्तांचा उद्धार। आरती रामदासा सद्गुरु समर्था पायावाचा मनोभावे ओवाळू सर्वेशा। आरती रामदासा वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सारभूत क्षमा दया सर्वभूती। आरती रामदासा सद्गुरु समर्था कायावाचा मनोभावे ओवाळू सर्वेशा। आरती रामदासा सत्यकानंद घन रामदास वेवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ। आरती रामदासा सद्गुरु समर्था कायावाचा मनोभावे ओवाळू सर्वेशा। आरती रामदासा जय जय वीर समर्थ लाडील भावे तुला वावी सर्व इष्टने मुनिया समोह जो वाढला अज्ञानाचे मुक्त करुणी शांती करी सगळी विनंतीच असे नमागत तुझे भक्ती तुझी हवी। जय जय वीर समर्थ जय जय वीर समर्थ जय जय वीर समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्तरक्षक भक्त निरंजन जगदोद्धारक सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। मनोमन वाटत आहे समर्थांचे सर्वच कार्यक्रम आपले खूप आनंदात आणि एनर्जी देऊन जातात। आता आपण 16 मार्चला कार्यक्रमाच्या मूडमध्ये आहोत। त्यामागे समर्थांचा वरदहस्त आपल्या मस्तकावर आहेच। हाच अनुभव घेत आज आपण त्यांच्या चरणांना पंचामृती अभिषेक 7-8 वर्ष करत आहोत। त्याआधी प्रवचन संगीतमय मानसपूजा असे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत आलो। जेव्हा मी सेवा मंडळांचे समर्थांच्या पादुकांना पंचामृती अभिषेक बघितला तेव्हापासून मी असे ठरवले की आपणही असे तिकडे पंचामृती अभिषेक करायचा। आणि देवी पहिली येणारा अथर्वशीर्ष रुद्र ज्यांना येतो रुद्र पुरुष सूक्त आणि आपल्या बहुतेक सगळ्यांना अथर्वशीर्ष आणि श्रीसूक्त येतं। असं करून आपण 5 वेगळे वेगळे अभिषेक करायचं असं ठरवून आपण आता गेले 7-8 वर्ष हे करत आहोत। नवमीचं समर्थांचं
आता बऱ्याच लोकांना माहिती आहे, कोणाला माहिती नाही म्हणून परत सांगते की नवमीचं समर्थांच्या मते खूप महत्त्व आहे. त्यांना नवमी म्हणजे फार आवडती तिथी आहे. जाणून घेऊयात. अभिषेकाला सुरुवात करूयात. प्रत्येक प्रसंगाला समर्थांनी 9 आकडा निवडला आहे, कारण तो अखंड आहे, कधी संपुष्टात येत नाही. त्यांच्या जन्मापासून अनेक प्रसंग, रामनवमीला जन्म, दासबोध जयंतीला माघ शुद्ध नवमीला दासबोध पूर्ण झाला, शिवरायांना अनुग्रह वैशाख शुद्ध नवमीला दिला. आणि आपले नशीब किती चांगले की आज कार्तिक शुद्ध कुष्मांड नवमीला आपल्या घरी आपल्या मंदिरात त्यांचं अवतरण झालेलं आहे. म्हणजे नवमी हा इतका चांगला आहे आणि आपल्याला पण तो लाभलेला आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष इकडे आलेत असं माझं खूप मनापासून वाटतं. मला अनुभव पण आलेला आहे. इथे ते अखंड वास करून आहेत. अवतार कार्य संपवले तेही नवमीलाच. आज दासनवमी आहे, नवमीलाच संपवलं. म्हणजे आजचा दिवस फक्त देहाने अदृश्य झाले, परंतु गुरुतत्व हे निर्वाणानंतर देखील कार्य करीत राहते. आता गुरुतत्वामध्ये 3 प्रकार आहेत. गुरुंनी सांगितले आहेत. भौतिक जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरु आपले असतात शिकवणारे. साक्षात्कारी गुरु म्हणजे शिष्यांना आत्मज्ञान देणारे गुरु. म्हणजे समर्थ शिष्यांना आत्मज्ञान देत होते. पण त्यांच्या निर्वाणानंतर सुद्धा 3रा प्रकारात गुरुंना परात्पर गुरु असं म्हणतात. ते म्हणजे निर्वाणानंतर देखील कार्य करीत राहते व अनेक साधकांना या परात्पर गुरुचा अस्तित्वाचा अनुभव येत राहतो. शिष्यांच्या अवतीभोवतीच अदृश्य रूपाने असतात. संकटकाळी शिष्याने आर्ततेने हाक मारली की ते लगेच सद्गुरू मातेप्रमाणे आपल्या शिष्याला संकटातनं बाहेर काढतात, सांभाळतात. तसा माझाही अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे. 13 वर्षापूर्वी समर्थ हरिनिवासी प्रगट झाले इकडे. ही बातमी कळल्यावर श्री कल्याण स्वामी पण हरिनिवासी आले. म्हणजे त्यांच्या पाठोपाठ कल्याण स्वामींचा फोटो घेऊन त्यांचे वंशज आले होते आपल्याला देऊन. म्हणजे ते पण आपल्याकडे आले. तसेच भेट झाली, उराउरी गुरु शिष्यांची उराउरी भेट झाली. हे आपल्याला केवढे भाग्य आहे. कल्याण स्वामींसारखेच सच्शिष्य होण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यांनी काय सांगितलं आहे, मानसपूजा केल्यानंतर मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन असं वेणास्वामीला आणि नाही श्रीधर स्वामीला पण दिलंच त्यांनी आणि कल्याण स्वामीला. तसं त्यांनी मानसपूजा केले की आपण पण मानसपूजा करूया आणि त्यांना प्रार्थना करूया की आम्ही करतो तसं आम्हाला पण तुम्ही दर्शन द्या. तेवढं आपल्याला भाग्य असेल नसेल पण त्यांची कृपा झाली तर होऊ शकतं. तर आपण अस्तित्व त्यांचं जाणवतं. सगळ्यांना इकडे आल्यावरती अनुभव आहे, पण प्रत्यक्षात दर्शन मिळणं म्हणजे अहो भाग्य आहे. पण तशी आपण मानसपूजा मी लिहिलेलं आहे, तुम्ही शांतपणे ऐका. म्हणजे आपण सगळ्यांनीच मानसपूजा केल्यासारखं आहे. मानस भजरे गुरुचरणम दुस्तर भवसागर तरणम. मानसपूजेला सुरुवात करते. जयाचा जन्म रामनवमी दिनी, सावधान ऐकता सावधपणे मार्ग शोधुनी, करी विश्वाची चिंता 12 वर्ष तप आचरुनी, प्रत्यक्ष श्रीराम दर्शन पाऊनी, धन्य झाली माझी गुरु माऊली. ज्याला उत्तम रामदास म्हणती, त्रैलोक्य वंदितसे, वस्त्रे हुरमुजी, भरजरी षटकुळे, माथा चिराही असे, काया सुंदर. म्हणजे त्यांच्या कपाळावर जे हे आहे ना त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे आपण त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणतोय. काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी आवाळू असे, स्वामींची कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे, ज्याची पूर्व समाधी सज्जनगडी गुप्त प्रकारे असे, पादुकावरी शेष शोभत असे, दोन्हीकडे आरसे, ज्यांची पुण्यतिथी सुदिन नवमी उत्साह होतो असे, धन्य धन्य रामदास, त्रिभुवनी ज्यांचा वास, कीर्ती जयाची अविनाश, ज्ञान पाहता सर्वोत्कृष्ट, काव्य ज्यांचे दासबोध, अबाल वृद्धास केला बोध, 205 मनोबोध, भक्ती ज्ञान वैराग्य ठसवी, समाधी सज्जन गडी पाही, साफळ माझी रामविदेही, नवविधा भक्ती हाची, सेतू माया प्रपंचासी, जो होय केतू, ज्याच्या अवलंबाने मी तूपण हरवून जाय. वंदिले श्री गुरु समर्थ, जो चुकविती अनर्थ, दावोनिया परमार्थ स्वभक्ताशी, महामेरू वैराग्याचा, ऐसे हे सच्चित घन मुनिजनांचे अनुसंधान, ज्याच्या कृपाचे निगुणे वाटे ब्रह्मांड ठेंगणे, मनासी होऊनी पारणे निजरूपी समरसे, चित्तानी घातली प्रदक्षिणा, बुद्धीने केली प्रार्थना,
भक्तीने पूजिला निर्गुणा, भावाने केला नमस्कार. मनाने पूजिला सर्वेश्वर, गुरुश्वर तयाच्या चरणी नमन, अनन्य भावे सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. आता सगळ्यांनी प्रसाद घेऊनच जा, कोणी जाऊ नका तसं.